श्री समर्थ ताई. श्री स्वामी श्री समर्थ. बोला ताई. तर हा ताई, आता आज जो मी अनुभव शेअर करणार आहे, हं, हं, हं. तो त्याचा हिंट जे आहे ती नारायण नागबळी. अच्छा, अच्छा. नारायण नागबळीच्या संदर्भात मला खरोखर आलेला अनुभव आहे हा. ओ, अरे वा. हा हां. हा तर पहिल्यांदा सांगते हं, की आम्ही दोघं बदलापूर येथे हं. 2003 पर्यंत राहत होतो. अच्छा. हां, हां. तर त्याच्या आधी आमच्या दोघांची एक म्हणजे आमच्या दोघांचं अ, प- म्हणजे दोघांची रास आहे, सेम आहे, मिथून आहे होता मी. अरे वा. दोघांचाही जन्म एकाच महिन्यातला आहे. म्हणजे अरे माझा बापरे! 29 मार्च आहे आणि त्यांचा 1 एप्रिल. म्हणजे अच्छा. जवळजवळ मध्ये जवळपासच साधारण आहे. 30 मार्च एवढी डेट आहे, म्हणून आम्ही साधारण 29लाच साजरा सेलिब्रेट करतो करतात. दोघांचाही हे हां, हां, हां. बर्थडे. हां, हां. तर फक्त साल वेगवेगळं आहे आमचं. अच्छा, अच्छा. तर हां, हां. तर मग आम्ही आमच्या दोघांची पत्रिका बदलापूरमध्ये हां. एक जण आहेत, दत्ताचं देऊळ तुम्हाला माहित असेल जुनं. तर त्या हां, दत्ताच्या बदलापूर. बाजारपेठेतलं, तर तिथं एक जण हे राहत होते, गुरुजी. तर हां. ते पत्रिका बघायचे, तर त्यांना सांगितलेलं की आमच्या दोघांच्या पत्रिका हं. बनवा तुम्ही म्हणून. अच्छा, मग अच्छा. त्यांनी पत्रिका बनवल्यावर सांगितलं, तर त्या पत्रिकेमध्ये हं. आमच्या दोघांच्याही हां, पत्रिकेमध्ये हां. नारायण नागबळीचा म्हणजे पूजा नारायण सांगितली असेल. नागबळीचा जो आहे विधी. दोष हां. आला. तर हं. तर त्याच्याबरोबर बरोबर. त्रिपिंडीचा जो दोष असतो आणि दुसरा अजून एक म्हणजे असं सर्प दोष असतो. असे 3 दोष आले. नारायण नागबळी, त्रिपिंडी आणि सर्पदोष असे तिन्ही आले. हं, हं, हं. आणि त्यांनी त्या काळात सांगितलेलं की मी फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्येच माझं करिअर करेल. आणि ते रिटायर म्हणजे दोघंही टीचर होते, ज्यांनी आमच्या पत्रिका केल्या. ते आता ओह! या दुनियामध्ये नाही, पण हां. त्यांचं जे सांगितलं होतं ते पण खरं झालं ताई. हो. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये मी आले. हो. तर हो. पहिले ना त्यांनी साधारण आम्हाला ते 2000 साधारण त्यांनी हे 98-99 साली आम्हाला सांगितलेलं. अरे बापरे! या पत्रिका आम्ही केलं. हं, हं. तर त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम्स यायला लागले, हं, की म्हणजे लॉस, पतीला माझ्या बिझनेसमध्ये लॉस झाला. परत हं. याच्यामध्ये आम्हाला परमनंट जॉब नव्हता वगैरे, खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. बरोबर. हां, पण सुरुवातीला येतात त्याच्यामध्ये असं. कसं आहे, आणि माझे पती आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टीवर विश्वास नव्हता. नारायण नागबळी किंवा अच्छा, अच्छा. हां, हां. सर्पदोष याच्यावर काही विश्वास नव्हता. हां. मग त्यामुळे कसं आहे, माझा त्यावेळी विश्वास नव्हता. पण कसं आहे, मग साधारण हे म्हणजे साधारण आपलं कर्म करणं हां. किंवा हे करणं हे चालू होतं, की बाबा आता प्रॉब्लेम्स जातील, नंतर पण प्रॉब्लेम्स इतके यायला लागले. त्यावेळी आम्ही बिल्डिंग नवीन फ्लॅट घेतलेला, त्याचं कर्ज होतं. बरोबर. हां. आणि मग आणि दुसरी गोष्ट कशी होती, की माझ्या पतीला बिझनेस करायचा होता. तर हां, हां. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडलेली होती. अरे बापरे! आणि हं. मीही म्हणजे माझी नोकरीची डळमळीत थोडी होती बदलापूरला शिफ्ट झाल्यामुळे. बरोबर. म्हणजे हं. सगळ्या गोष्टी, फायनान्शियल क्रायसिस होते, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हां, हां. त्या सगळ्या एकदम आल्या. अरे! मग अशा वेळी आपल्या काय गोष्टीमध्ये आपण विश्वास ठेवायला मजबूर होतो ना, म्हणजे आपण. बरोबर. पण तर अशा वेळी मी त्यांच्याकडून पत्रिका दोघांची बनवून घेतलं. हं, 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 हं. तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुमच्या ह्याच्यामध्ये कालसर्प, हां. त्रिपिंडी आणि नारायण नागवळी या अच्छा. हां. सगळ्या हे 3 दोष असतात ते आहेत म्हणून. अरे बापरे! हां, हां. मग ते माझ्या पतीला मी कन्व्हिन्स केलं की अहो हे आलेत योग. हं. आपल्याला पण बरं त्या काळामध्ये हे सगळे विधी करायचे असेल तर त्र्यंबकेश्वरासारखं ठिकाण नाहीये ना. बरोबर. तिथेच आणि जायचं मग सगळे. त्र्यंबकेश्वरला हे विधी होतात.
हम्म, पण हम्म. पहिली गोष्ट आहे की माझे पती यायला तयार नव्हते, कारण त्यांचा या गोष्टीवर, असल्या विश्वासच गोष्टीवर नाही. विश्वास नव्हता. आणि पुरुष लोकांचा फार असल्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. बरोबर. हा. आणि माझाही म्हणजे काय, मी तळ्यात मळ्यात होते, करायचं आता काय नाही वगैरे. हा 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 हा. आणि मग असं करता करता तरी साधारण 2007 उजाडलं. अरे बापरे. हा. मग तोपर्यंत म्हणजे प्रॉब्लेम सगळे, वी फेसिंग द लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. बापरे. आणि मग त्यावेळी मग विचार केला आता काय नाही. एक दिवस मी डिसिजन घेतलं, निर्णय घेतला की आता काय का होईना. हं. आणि काय काय आजूबाजूची लोक काय मला म्हणायला लागले की हे नारायण नागवळी वगैरे थोटांड आहे वगैरे, याच्यावर श्रद्धा ठेवली नाही तर याचा काय उपयोग होत नाही, फक्त पैसे खर्च करायचे. मी म्हटलं काय का असे ना, देवाची पूजा तिथं शंकराच्या ठिकाणी जाऊन मी देवाची पूजा घालून आले असं मी समजेन म्हटलं. बरोबर. हो, पण हो. हे आमच्या पत्रिकेमध्ये आहे तर मी करणार म्हटलं. हा, हा. मग त्या काळामध्ये माझ्या वडिलांचे त्र्यंबकेश्वरमध्ये एक जण ओळखीचे होते. हा, हा. तर तिथं त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांनी की असं असं आमच्या जावयाला आणि मुलीसाठी त्र्यंबकेश्वर म्हणजे हे सगळे विधी करायचे आहेत. हे त्रिपिंडी, नारायण नागबळी वगैरे. हा, हा. तर मग तिथं त्यांनी एका म्हणजे भटजीला सांगून ठेवले. हा. ओळखीचे असले आणि परिचयाचे असले की बरं असतं, नाहीतर या गोष्टीमध्ये फार फसवण्याची शक्यता शक्यता असते. असते. बरोबर. उगीच ते करतात, एक काय करतात ते सगळे एकत्रीकरण विधी करतात. हम्म. कुठले मंत्र म्हणतात, कुठले नाही म्हणत, ते काय कळतच नाही ना. अगदी अगदी खरंय. हा, मग त्यामुळे कितपत ते आपल्याला लागू पडतील याच्यावर पण आपला विश्वास बसत नाही. बरोबर. हा. मग अशा वेळी आम्ही ताई मग आता हे जे आहे नारायण नागबळी किंवा त्रिपिंडी त्र्यंबकेश्वरला, हे सगळे कसे म्हणजे दुःखातले विधी आहेत ना. आणि या विधीचं कसं असते, तुम्ही आडे ते 2 दिवस तुम्ही तिथं सगळं म्हणजे वेगळं राहायचं आणि तुम्ही सगळं वस्त्र असतं, पांढरं वस्त्रच घालायचं असतं. बरोबर. बरोबर. आणि त्यावेळी तुम्ही तिथं ज्या ठिकाणी तुम्ही ज्या भटजींच्या ठिकाणी राहणार आहे तिथं सगळे ते विधी करून घेतात आणि येताना सगळं तुमचं जे असेल पांढरं वस्त्र वगैरे सगळं ते तिथं ठेवून यायचं, सगळं त्यांना दान करून यायचं. बरोबर. आणि त्याला काहीतरी एक दान म्हणून काहीतरी छोटीशी नागाचं छोटंसं नाग वगैरे असं काहीतरी द्यायचं, त्याचं ते होतं. प्रतिमा द्यायची. हा, प्रतिमा द्यायचं असं सगळं आम्ही ठरवलं. मग जाताना आम्ही सगळं पांढरी वस्त्र वगैरे. पण अशा वेळी कसं, मी सांगलीला होते त्यावेळी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सांगलीला. आणि आमच्या परीक्षा चालू होत्या. मग स्पेशली मी या सगळ्यासाठी कमीत कमी आठवड्याचा कालावधी लागणार होता. तर मी आमच्या HODनं म्हणजे जे विभाग प्रमुख आहे त्यांना सांगितलं की मी असं देवाची पूजा करायला निघाले आणि 1 आठवड्यानं मी येईन म्हणून. हाच रजा त्याच्यासाठी घेतलं. आणि आम्ही त्र्यंबकेश्वरला साधारण तो सप्टेंबर ऑक्टोबरचा हे असेल, महिना असेल, त्या काळात गेले मी. तर तिथं उतरलो आम्ही त्या भटजींच्या घरी वगैरे, महाराजांच्या घरी. आणि तिथं त्यांनी बघितलं तर त्यांनी सोय आमची चांगली. पहिल्यांदा आम्ही काय केलं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. कारण कसं आहे, ते त्र्यंबकेश्वराचे एकी पूजा म्हणजे नारायण नागबळी म्हणजे ते पितरांचीच पूजा असते ना. तुमच्यावर पितरं रुसलेली असतात, स्मशानातलीच पूजा असते ना ती. पिंडी 3 पिंड करायचे भाताचे आणि ते हे करतात, पितरांना आपल्या दाखवतात ते. मग त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं की बाबा या टाईपची पूजा आहे. आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी सांगितलं की उद्या सकाळपासून पूजेला सुरुवात होणार आहे, तर तुम्ही सगळं जे आहे ते तुमचे आभूषण वगैरे काढून ठेवा. आणि जोपर्यंत 2 दिवस म्हणजे आमच्या 3 पूजा होत्या, एक तर नारायण नागबळी आणि परत त्रिपिंडी आणि तुमचं कालसर्प योग, 3 पूजा होत्या.
मग त्यांनी काय सांगितलं माहितीये, एका दिवशी एकच पूजा होईल तुमची. अरे बापरे! हा हा, आणि असं एकदम दुसऱ्या दिवशी तुमची दुसरी आणि शेवटच्या दिवशी तुमची कालसर्पगी आहे पूजा, ती होईल म्हणाले. हा हा म्हणजे साधारण 2.5 दिवस तुम्हाला कुठंही बाहेर तुम्ही जायचं नाही. अरे बापरे! आणि कुठंही बाहेर जायचं नाही, सगळं तिथल्या तिथं तुम्ही ते पूजेला सांगतील तेवढा वेळ बसायचं, मंत्र वगैरे, आणि तोपर्यंत पांढरं सगळं घालायचं असं त्यांनी सांगितलं आम्हाला. हा 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 तर ठीक आहे. आणि सगळं झाल्यावर मग ते त्र्यंबकेश्वराचं कुंड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्नान करायचं आणि नंतर त्र्यंबकेश्वराला जाऊन तुम्ही दर्शन घ्यायचं. म्हणजे ते तुम्ही त्याला त्याची पूजा केली असं होतंय. मग तुमच्या मागे जे पितरांचे त्रास आहेत ते सगळे मुक्त होतील असं सांगितलं त्यांनी आम्हाला. मग आम्ही सगळं त्यांच्याप्रमाणे केलं. पांढरं वस्त्र परिधान केलं वगैरे, आणि त्यांनी नारळ हे त्र्यंबक काय म्हणतात त्यांची पूजा सुरू केली आम्ही. अच्छा. हा हा मग दीड 2 दिवस झाले. आणि काय झाले, त्यांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला खर्च सांगितलं साधारण 10,000 पर्यंत. बापरे! आणि त्यावेळी आणि त्याच्यात कारण तिन्ही पूजा होत्या ना मोठ्या. बरोबर. आणि त्यांनी ऐनवेळी आम्हाला सांगितलं की असं या गोष्टी लागणार आहेत. आता आम्ही सगळं पांढरे बरं, त्यावेळेमध्ये काय झालं, एटीएम ला पैसे काढायचे होते आणि SBI एटीएम होतं कसं याच्या बाहेर त्र्यंबकेश्वराच्या थोडस 2 किलोमीटरवर होतं. आम्ही त्यांना म्हटलं, महाराज आम्ही जाऊन येतो पैसे काढून घेऊन. तर देवाचं नाव घेऊन आम्ही बाहेर निघालो दोघंही, पांढरं घातलेलं सगळं. अरे बापरे! मी पांढरी साडी घातलेले, माझे पतीनं धोतर नेसलेलं वगैरे. आणि ते इतकं काळोख होतं, त्यामध्ये लाईट गेलेलं होतं. आणि शोधत एटीएम गेलो, सगळा काळोख अंधार. आणि आम्हाला ते जवळजवळ 1 तासाने त्याच्यामध्ये आम्ही रस्ता चुकलो. अरे अरे मग सगळ्यांना विचारत आम्ही तिथं गेलो. आणि तिथं मग म्हणजे एटीएम मधून पैसे काढले, कारण उद्या त्यांनी सांगितलं की आम्हाला सोन्याचा जो आहे सर्प तो आम्हाला दान करायचा आहे म्हणून. बापरे! मग आम्ही लागणारे पैसे काढले आणि परत म्हणजे घरी आलो. आणि या सगळ्यामध्ये आम्ही देवाचं नाव घेत होतो वगैरे. आणि त्यांनी आम्हाला तिसऱ्या दिवशी सकाळी काय केलं, त्यांनी ते 3 पिढ्याच पितरांसाठी त्यांनी भाताच्या मुठी असतात त्या ठेवल्या. आणि त्यांनी सांगितलं की या भाताचे आता आपल्याला त्यांचं जे पटांगण आहे त्र्यंबकेश्वराच्या तिथं, साधारण तिथूनच माझी कल्पना आहे की नदी वाहते, कुठली तरी नदी वाहते ना, गोदावरी. गोदावरी. तर त्या गोदावरीच्या कुंडाच्या तिथं घेऊन गेले. आणि ते काय म्हणाले, आता तुम्हाला तुमच्या पितरांच्या नावानं त्याच्यामध्ये आम्ही हे करणार आहे, म्हणजे तुमच्या पितरांच्या तुमच्या मागं जो दोष आहे तो सगळा नाहीसा होईल. अच्छा अच्छा. मग त्यांनी ते पिंड आम्हाला सांगितली, तुम्ही याच्यावर काळे तीळ ठेवले, परत त्यांची पूजा वगैरे केली त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की आता तुमच्या पितरांच्या नावानं हे सगळे पिंड गोदावरीला दान करायचे आहेत. आणि त्याच्या त्यातली काही पिंड काही अंश आहे ते कावळ्यांसाठी ठेवायचं आहे तिथं. तर आपल्याला माहित असतं की आपल्याला माहित आहे की आपण नेहमी पितरांसाठी जो हे ठेवतो नैवेद्य, तर त्याला कावळा शिवला की आपण म्हणतो की आपले त्यांचं म्हणजे पितृ आपले पितर जेवले म्हणून, किंवा त्यांना याच्यामध्ये प्राप्ती झाली, ते लोकांना स्वर्ग प्राप्ती झाली असं आपण मानतो. म्हणजे याच्यामध्ये कावळ्याला खूप मान दिलेला आहे या बाबतीमध्ये. आणि त्याचा माझी कल्पना काहीतरी हे टेक्निकल असेल किंवा पूर्वापार चालत आलेलं आहे. पण आम्ही म्हणजे आम्ही शिकलेली माणसं या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवत नाही ना. पण ठीक आहे म्हटलं, ज्या काय असतील ते ठीक आहे. पण ते काय म्हणाले की हे सगळी पूजा आहे ती साधारण 10:30
10:30 पर्यंत झाली आमची. अच्छा. अं, आणि मग त्यातला काही अंशी तो हे होता नैवेद्य, हे भाताचा. तो ते म्हणाले की शेजारीच कावळे येत आहेत, तिथं आपण ठेवूया. आणि म्हणजे एकदा कावळ्यांनी हे नैवेद्य खाल्लं की तुम्ही सुटलात म्हणाले, तुमच्या बरोबर. पितरांना मुक्ती मिळाली आणि तुमचा बरोबर. त्रास सुटला. बरोबर. आणि मग ठीक आहे म्हटलं, जाऊया आपण. मग तिथं आम्ही गेलो. तिथं गेल्यावर मग मी, माझे पती आणि ते महाराज 2-3 जे भटजी होते ते आम्ही गेलो. आणि तिथं बाजूला बघितले तर खूप कावळे होते, अरे असे बापरे. झाडावर बसलेले वगैरे. मग आम्ही तिथं त्यांच्या नैवेद्याचं ताट ठेवून दिलं आणि वाट बघत बसलो. साधारण 11 वाजलेले होते. तर ते बघितले तर कावळे एकही कावळा तरी त्याला शिवायला तयार नाही. अरे बापरे. मग साधारण 12:30-1 वाजला. मग ते म्हणाले, ते भटजी म्हणाले की आता हे कावळ्याला एक काम करा तुम्ही, हे कावळे येत नाही दिसतायत रुसले, तुम्ही त्याच्यावर हे टाका, दही टाका. मग दही आणलं 1/2 किलो. त्या सगळ्यावर शिंपडलं दही. तरी ते कावळे यायला तयार नाही. यायचे कावळे आणि आजूबाजूला सगळं फिरून असे जायचे, म्हणजे एक कावळा त्या नैवेद्याला तोंड लावायला तयार नाही. मग ते भटजी म्हणाले की ज्या अर्थी कावळा रुसलेले आहेत की हे नाही, त्या अर्थी तुमची पुढच्याच पितरांना मान्य नाही. अरे बापरे. मग असं सगळं मग त्यावेळी मला यायला लागलं टेन्शन. मग ते शेवटी ते काय म्हणाले की बघा, आता मुहूर्त साधारण 5 पर्यंत आहे आणि 5 नंतर जर कावळ्याने शिवलं नाही तर आपण तो दर्भ असतो ना, दर्भाची काडी, त्याचा कावळा तयार करायचा आणि त्याला नैवेद्य दाखवायचं आणि आपण ही पूजा संपवूया आता, कारण मुहूर्त संपतात. बापरे. मग साधारण त्याच्यानंतर थोडंसं तूप आणलं, परत त्या भातामध्ये कालवलं तर कावळे यायचे, काव करायचे, आजूबाजूला फिरायचे आणि निघून जायचे. असं करायला गेलं तरी मग वाजले 4, 4:15, 4:30 वाजले. तोपर्यंत आम्ही 5-5.5 तास तिथं बसून होतो. कावळे आता शिवतील, नंतर शिवतील म्हणून. शेवटी ते महाराज भटजी होते ते काय म्हणाले, ताई तुम्ही एक काम करा, याच्यामध्ये कुणाची तरी इच्छा अपुरी राहिलेली दिसते, तर तुमच्या साईडचे आणि सासरकडचे माहेर साईडचे तुम्ही हे करा, म्हणजे नावं घ्या आणि त्यांना विनंती करा की बाबा असं असं आहे, आम्ही नैवेद्य ठेवलेला आहे आणि आयुष्यभर मी तुमची सेवा करत राहीन वगैरे, असं तुम्ही देवाला हे करा. म्हणले की देवाला करा, पितरांना करा. मग मी आमच्या साईडचं मला माहित होतं की आमच्या साईडचे माझे आजी आजोबा जे वारलेले होते ते सगळे म्हणजे समाधानी वृत्तीनं वारलेले होते. तर त्यांची नावं हे करून मी हे केलं, म्हणजे देवाला आवाहन केलं मी. तरी कावळा शिवला नाही ताई. अरे बापरे. शेवटी मग सासरकडचे माझे सासरे जे होते, सासरे म्हणजे त्यावेळी सासूबाई होत्या, तर सासरे आणि त्यांची पुढची पिढी होती, त्यांना सगळ्यांना अहवाल केलं आणि मी सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे, माझे जे पती आहेत म्हणजे प्रल्हाद त्यांचं नाव, तर त्यांना मी व्यवस्थित बघेन, तुम्ही काही पितरांनो काळजी करू नका. आणि ताई असं बघितल्यावर 4:45 वाजलेले, अक्षरशः 100 कावळे त्या भातावर तुटून पडले. बापरे. अक्षरशः तुटून पडले. तू कमी, कावळ्यामध्ये ते सगळं युद्ध तयार झालं की तू कमी. आणि 2 मिनिटाच्या आत भात सगळा, अर्धा किलोचा भात संपला तो. बापरे. बघा, म्हणजे मी 5-5.5 तास ठेवलेलं हे करत होते. कावळे यायचे, आजूबाजूला फिरायचे वगैरे सगळे, पण त्याला शिवले नाही त्यांनी. आणि मी माझ्या सासरकडच्या लोकांचं नाव घेऊन हे सगळ्या गोष्टी बोलले ना, त्यामुळे हे म्हणजे हा जो कावळ्यांचा
जो अनुभव आलेला आहे किती कमाल आहे ताई. तो हा लाईव्ह आलेला आहे. मी देवाला म्हटलं बाबा ही कमाल आहे. तू कधी कसा कुठे हो. तुझं रूपच हे वेगळं. दाखवशील हो. हे तुझं हे दाखवशील चमत्कार दाखवतील हे मला माहित नाही. हे तर माझ्या डोक्याच्या वरचा भाग आहे म्हटलं. चमत्कार तू मला एवढा मोठा दाखवला तुला आयुष्यामध्ये. मग तुमचे तेव्हा मिस्टर तर म्हणजे चकित आणि झाले असतील. मी स्वतः ते अनुभव केले. मी आणि माझ्या इतके वर्ष मी काहीही मानत नव्हते कावळ्याचं. पण हे स्वतः माझ्यावर अनुभव आलेलं हे हा. मी मानलं. मग त्याच्यानंतर मी सगळ्या पितरांची पूजा केली आणि नंतर येऊन व्यवस्थित सगळं करून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं वगैरे. हा, हा. आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित हे करून आणि ते आम्ही घरी आलो व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर ताई तुम्हाला सांगू जवळजवळ 70-80% माझ्या मागचा जो पितरांचा problem त्रास निघाला. होता हा. हा तो हे झाला. पण परमेश्वराने मला त्र्यंबकेश्वर म्हटलं की मला ते नारायण नागवली त्रिपिंडी आणि हा. तो जो सगळा आहे आणि हे सगळ्या गोष्टी मला सर्वात आठवतं म्हणजे ते कावळे. खरंच कमाल. ज्याने मला ते म्हणजे हे केल्यावर सासरच्या प्रार्थना केल्यावर मी हा. माझ्या पतीविषयी म्हणजे मग 2 मिनिटाच्या आत त्यांनी ते स्पष्ट केलं ताई. मग तुमचे मिस्टर पण एकदम चकित झाले असतील. त्यांचा विश्वास हो नव्हता ना. त्याला म्हणजे ते मला म्हणजे त्याला ते पाहतच राहिले ना. त्याला कधी तरी आम्हाला दोघांनी या टाईपचे अनुभव कधी आले नव्हते. नाही. हो हो हो. हो आणि हे देवाने चमत्कार केला म्हणण्यासारखंच आहे ना. खरंच खरंच. आणि किती सुंदर अनुभव. आणि ताई याच्यावर जाऊन मी काय म्हणते हम्म. की कावळ्यामध्ये एक म्हणजे काहीतरी गुण असेल ना त्याला. आहे म्हणतात त्यांना अगदी सगळं म्हणजे त्या आत्म्यांचं पण त्यांना समजतं दिसतं असं म्हणतात. आणि ताई म्हणजे हा आम्हाला जो स्वतःला दोघांना अनुभव आलेला आहे ना. मग मी विचार केला की आज तुमच्याशी तो शेअर करायचा आहे. आणि अतिशय सुंदर. खूप छान केलं तुम्ही हे. आणि माझी कल्पना आहे ताई कसं आहे हे जे माझे अनुभव आलेले आहेत ते वेगवेगळ्या म्हणजे मी स्वतः भोगलेले आहेत. हो हो आणि हो. वेगवेगळ्या विषयांमध्ये मला हे अनुभव आलेले आहेत. खरंच ताई कमाल आहे. अप्रतिम अनुभव आहेत तुमचे सगळे एक से एक आहेत. मी हा शेअर करते. हा ताई सेवेकरांनाही मला प्लीज कॉमेंट करून सांगा की कसे वाटले तुम्हाला. कारण माझे हे अनुभव आहे. आणि या सगळ्या मागं तर माझी कल्पना आहे जी एक शक्ती आहे ती म्हणजे माझ्या स्वामींची शक्ती. तीच माझी माऊली आहे. आणि तेच माझे माऊली आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.